अनेक भागात धो पाऊस पडताना पाहायला मिळतोय। नद्या नाल्यांना पूर आलेला आहे, तर अनेक धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं पाण्याचा विसर्ग करावा लागतोय। मात्र असं असताना देखील राज्यातील अनेक भागात अजूनही पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे अशा भागांमध्ये शासनाकडून टँकरने पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातोय। राज्यात एकूण 14 जिल्ह्यांमध्ये 812 गावं आणि 1646 वाड्यांमध्ये टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय। राज्यात 1111 टँकर्सद्वारे पाणी साठा सुरू आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात किती टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक 167, नांदेड 25 तर जळगावमध्ये 41 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। अहमदनगरमध्ये 47, पुण्यात 53, बुलढाणा जिल्ह्यात 38 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सातारा 12 तर सांगली 45 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। ऐन पावसाळ्यात नागरिकांना टँकर्सने पाणी पुरवठा करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 356, जालना जिल्ह्यातही 264 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्यात पाण्याची स्थिती अजूनही गंभीरच आहे।